Okay, hello friends, welcome back to our channel. So my name is Sumit Rathod and you are watching 10x Diploma. So मित्रांनो, आपण फ्री ॲज वेल ॲज पेड बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये आपण कंप्लीट फिफ्थ सेमिस्टर जो फिफ्थ सेमिस्टर आहे डिप्लोमाचा कुठल्या स्टुडंटसाठी आय टी ओके आय टी देन सी एस देन ए आय ब्रँच ओके जो रिलेटेड सब्जेक्ट किंवा आय टी आणि सी एस ब्रँचचे जे काही स्टुडंट आहेत त्या आय टी आणि सी एस ब्रँचच्या स्टुडंटला कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आय टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे काही स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी आपण कंप्लीट पूर्ण फिफ्थ सेमिस्टरची ही सिरीज सॉरी जी काही बॅच आहे ती लॉन्च केलेली आहे ओके. आणि त्या बॅचमध्ये आपण कंप्लीट म्हणजे सपोज मी इथं गेलो एम एस बी टीच्या करिक्युलमवरती ओके. एम एस बी टी करिक्युलम तर एम एस बी टीच्या करिक्युलमवरती जाऊन आपण जर बघितलं एम एस बी टी फिफ्थ सेम कम्प्युटर इंजिनिअरिंगचा सिलेबस सो तिथं तुम्हाला दिसून जाईल किती सब्जेक्ट्स आहेत ते आपले ओके. सो पहिला सब्जेक्ट आहे ऑपरेटिंग सिस्टीम ओके. हा ऑपरेटिंग सिस्टीम परत सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग परत आपला जो इलेक्टिव्हचा सब्जेक्ट आहे क्लाउड कम्प्युटिंग वगैरे आपण क्लाउड कम्प्युटिंग घेणार आहे ओके. जर तुम्हाला क्लाउड कम्प्युटिंग असेल तर तुम्ही लावू शकता ओके. देन डाटा अनालिसिस अँड ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क. सो इलेक्टिव्हमधला फक्त आपला क्लाउड कम्प्युटिंग हा सब्जेक्ट राहणार आहे ओके. ज्यांना क्लाउड कम्प्युटिंग आहे त्यांनी ही बॅच घेऊ शकता. ज्यांना इलेक्टिव्ह सब्जेक्ट नाही ओके, ज्यांना यापैकी कुठलाही इलेक्टिव्ह सब्जेक्ट नाही त्यांना ती बॅच राहणार आहे फक्त ओनली अँड ओनली 899 रुपीजमध्ये ओके. त्यांना किती पेड करावं लागणार 899 रुपीज. सो 899 हे बघा सगळ्यांना अडीच 2 3 3 5 5 6 6 7 7 हजार भरणे हे शक्य नसतं ओके. सो आपण एकदम एफोर्डेबल प्राईस जी आहे आपल्या बॅचची ती लावली आहे कारण की फ्री म्हणजे जे आपण देतोय ना ते जे लिमिटेड लेक्चर ओके आपण टॉपिक वाईज ते लेक्चर आपण अपलोड करू ओके. पण जी आपण बॅच स्टार्ट केली आहे त्या बॅचमध्ये आपण कंप्लीट पर्सनल गायडन्स देणार आहे ओके. मी पण विदाऊट खरं सांगतो मी विदाऊट एनी क्लासेस मी 95.41% पर्यंत गेलेलो ओके. अँड आउट ऑफ 65+ म्हणजे 95+ मी मार्क प्रत्येक सब्जेक्टमध्ये स्कोर केला ओके. इव्हन मागच्या ह्या सेमिस्टरमध्ये एका सब्जेक्टमध्ये मी विदाऊट एनी क्लासेस आणि विदाऊट एनिथिंग मी 100 आउट ऑफ 100 थेरी सब्जेक्ट मशीन लर्निंगच्या सब्जेक्टमध्ये मिळवलेत. अँड दुसरा एक सब्जेक्ट आहे तो त्याच्यामध्ये मी सॉफ्टवेअर टेस्टिंग नावाचा एक सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये 100 आउट ऑफ 99 मार्क्स एवढे मिळवत ओके. आता तुम्हाला वाटत असेल हा स्टुडंट आहे हा काय शिकवेल आपल्याला ओके. सो मित्रांनो असं काय नाही, माझे ऑलरेडी 2 यूट्यूब चॅनल आहे मी त्याच्यावरती असे लेक्चर वगैरे अपलोड करत असतो ओके. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आपली टीचिंग बघू शकता आणि त्यात तुम्ही घेऊ शकता ओके. ॲज वेल एज माझे जे काही नोट्स आहेत हे एवढे क्वालिटीचे नोट्स आहेत जे स्टुडंट बाहेर क्लासेस लावायचे त्या स्टुडंटचे क्लासेसचे नोट्स आणि माझे नोट्स ते स्टुडंट काय करायचे कम्पेअर करायचे आणि त्याच्यानंतर ते स्टडी करायचे ओके. सो राहिलं मी काय माझी तारीफ करत नाही ओके. सो 899 जर तुम्हाला इलेक्टिव्ह तुमचा तो कॉलेजवाल्यांनी नाही घेतला असणार तर तुम्ही जर ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्क किंवा डाटा दोघांपैकी जर तुमचा इलेक्टिव्ह असेल तर तुम्ही 899 रुपये आपली पेड बॅच घेऊ शकता. अदरवाईज क्लाउड कम्प्युटिंग जर तुमचं असेल इलेक्टिव्ह तर तुम्ही तिथं ओनली अँड ओनली 999 कम्प्लेट सेमिस्टरच 999 रुपयामध्ये. लोक इथं एक सब्जेक्टचे 2 3 3 4 4 हजार रुपये फीज घेतात. आपण कम्प्लेट सेमिस्टर 999 रुपयामध्ये देणार आहे कम्प्लेट ओके. सो कम्प्लेट सेमिस्टर ओके. कंप्लीट सेमिस्टर आपण 900 ओनली अँड ओनली 999 रुपीजमध्ये आपण काय घेणार देणार. तर त्याच्यामध्ये कुठले सब्जेक्ट येतात तर त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरिंग सिस्टीम होतात. ऑलरेडी मी 2 डेमो लेक्चर त्याच्यावरती आपली सिरीज चालू आहे त्याच्यावरती मी अपलोड केलं ऑपरेटिंग सिस्टीम इन डिटेलमध्ये. असं डायरेक्ट मी थेरॉटिकली उडी मारणारच नाही ओके. सो इन डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये जाऊन आपण ऑपरेटिंग सिस्टीम काय असते कशासाठी यूज केली जाते काय काय टॉपिक्स असतात इम्पॉर्टंट टॉपिक्स काय ते सगळं आपण ऑपरेटिंग सिस्टीमचं कव्हर करणार. देन सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणजे काय सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये कुठले टॉपिक्स आपण कव्हर करणार ओके. म्हणजे सिस्टीम प्लॅनिंग कशी असते डिझायनिंग कशी केली जाते ओके. ते सगळं आपण सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये सगळं शिकणार ओके. अँड एकदम हे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग जे असते ना मित्रांनो ह्याची एक पोस्ट असते आपल्या इंडस्ट्रीमध्ये. सो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग पहा लई महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आणि त्याच्यानंतर जो आहे तो एंटरप्रेनरशिप जो डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप. एंटरप्रेनरशिपमध्ये जो स्टार्टअप असतात बघा नवीन स्टार्टअप एंटरप्रेनर असतात ते स्टार्टअप कसे तयार करू शकतो आपण कुठली नवीन आयडिया आहे जी आपण मार्केटमध्ये आणू शकतो आणि त्याला ग्रो करू शकतो ॲज अ स्टार्टअप म्हणू शकतो ते एंटरप्रेनरशिपमध्ये. ह्याचं पण आपण कंप्लीट ह्या 999च्या पॅकेजमध्ये हे सगळं देणार ओके. देन सेमिनार अँड प्रोजेक्ट इनिशिएशन करून मग सेमिनारचं रिपोर्ट कसं प्रिपेअर करायचं सेमिनारमध्ये प्रेझेंटेशन कसं द्यायचं इम्प्रेशन कसं वाढवायचं पुढच्या व्यक्तीचं ओके जो प्रेझेंटेशन घेत आहे. अँड 25 आउट ऑफ 25 मार्क तुम्हाला देणारच ते ओके. बट ह्याचे जे काही रिपोर्ट आहेत सेमिनारचे रिपोर्ट किंवा एंटरप्रेनरशिपचे रिपोर्ट त्यांचे टायटल त्यांचे म्हणजे ह्याचे तुम्हाला मी सेमिनारचे डिफरंट टाईपचे प्रोजेक्टची लिस्ट मी तुम्हाला देणार त्याच्यामध्ये. आणि एंटरप्रेनरशिपचे डिफरंट टाईपचे एंटरप्रेनर तुम्हाला देणार ॲज वेल तुम्ही तुमचे एंटरप्रेनर घेऊ शकता मी गाईड करणार तुम्हाला ओके. आणि इंटर्नशिप जी 12 वीकची आहे ते ऑलरेडी तुमची चालू आहे ओके. मग त्यानंतर इंटर्नशिप होते मग त्याच्यानंतर तुम्हाला एक 100 मार्काची तुमची वायवा होते ओके. तर त्या 100 मार्कच्या वायवामध्ये कसं प्रिपरेशन करायचं तुमचं डोमेननुसार तुम्ही कसं प्रिपरेशन करायचं काय बघून जावं लागणार
प्रोजेक्ट काय करायचं, प्रोजेक्ट कसा ठेवायचं, डेली डायरी कशी मेंटेन करायची, ती काय करायची, प्रिंट कशी करायची, हे सगळं आपण इंटर्नशिपच्या या 12 वीकच्या प्रोग्राममध्ये सांगणार. ओके. ॲज वेल एज जो क्लाउड कम्प्युटिंग आहे ना मित्रांनो, क्लाउड कम्प्युटिंग इलेक्टिव्हचा, हा क्लाउड कम्प्युटिंग आपण ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून ह्या 999च्या पॅकेजमध्ये घेणार. ओके. सो त्याच्यामध्ये क्लाउड कम्प्युटिंग कंप्लीट आपण घेणार. दॅन ॲज वेल एज मी तुम्हाला डाटा ॲनालिसिस जो आहे ना, डाटा ॲनालिसिसचे मी नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार. जर तुम्ही 899च्या पॅकेजमध्ये घेतलास किंवा ॲडव्हान्स कम्प्युटर नेटवर्कचे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार जर तुम्ही 899च्या पॅकेजमध्ये घेतलात आपला कोर्स हा परचेस केला तर. ओके. सो त्याच्यामध्ये मी तुम्हाला मित्रांनो पर्सनली गायडन्स करणार. ओके. आपण तुम्ही मला कधीही एनी टाईम 24/7 तुम्ही कधीही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आपल्या लाईव्ह वॉइसमध्ये तुम्ही मला मेसेज देखील करू शकता. ओके. किंवा तिथं आपण फेस टू फेस तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करणार. ओके. सो ह्याच्यामध्ये ऑपरेटिंग, आता सपोज ऑपरेटिंग सिस्टीमचे जर आपल्याला नोट्स वगैरे बघायचे असतील तर मी काय करायचं माहिती आहे का, ज्यावेळी मी स्टडी करायचो ना त्याचवेळी मी प्लॅनिंग करून ठेवलेली की बाबा आपल्याला असं असं करायचं आहे, पुढं असे लेक्चर्स द्यायचे आहेत. मग त्याच्यासाठी मी माझे नोट जे आहे ना एवढं प्रॉपर खतरनाक तयार केलेत. सो त्या आधी मी स्वतः वापरलेत, स्वतः मी प्रॅक्टिकली त्याचं यूज केलं, स्वतः त्याची टेस्टिंग केलेली आहे अँड त्याच्यानुसार मी मार्क्स माझे स्कोअर केलेत आणि ते नोट्स मी तुम्हाला आता ह्या बॅच थ्रू मी तुम्हाला ते शिकवणार आहे. ओके. सो बघा, 5th सेमचे जर आपल्याला नोट्स बघायचे झालेत तर आय गो टू 6th सेम नॉट. ओके. सो 5th सेमिस्टर. सो 5th सेमिस्टरमध्ये बघा, जर क्लाउड कम्प्युटिंगचा हा युनिट 1 आहे. सो क्लाउड कम्प्युटिंगचा युनिट 1 बघा, हा असे मी कंप्लीट माझे नोट्स काय करायचं मी काढायचो. ओके. देन ऑपरेटिंग सिस्टीमचा हा युनिट 1 आहे. देन हा ऑपरेटिंग सिस्टीमचा युनिट 1. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे टाइप्स काय, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, बॅच ऑपरेटिंग सिस्टीम वन ऑफ द अर्लीस्ट टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम, द प्रायमरी यूज इन मॅन्युफॅक्चरिंग कंपोनर्स ड्युरिंग द 1950 to 60. म्हणजे प्रायमरली यूज केली जायची ऑपरेटिंग सिस्टीम 1950 ते 60च्या दरम्यान. ओके. सो हे बॅच ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, डिफरंट टाईपची ऑपरेटिंग सिस्टीम, त्याची डायग्राम, त्याचे वर्किंग, त्याचे एक्झाम्पल काय, ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, मग मल्टी प्रोग्रामेड ऑपरेटिंग सिस्टीम, डिफरंट टाईपची ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे हे माझ्या ऑपरेटिंग सिस्टीमचे नोट्स आहेत मित्रांनो. की असे 5 युनिटचे आपले नोट्स आहेत. त्यान सॉफ्टवेअर टेस्टिंग, जर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जर बघायचं झालं तर युनिट 3 जर मी बघितलं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे, हे आपले सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे नोट्स आहेत. तर त्याच्यामध्ये पण कंप्लीट आपण असं एकदम प्रॉपरली दिलं आहे, प्रोग्रामॅटिकली एक्झाम्पल दिले तिथे, डाटाबेसचे एक्झाम्पल, ॲट्रिब्यूटचे एक्झाम्पल. ओके. सो असं कुठलाच पॉईंट ना, आता गेल्या वर्षी काय झालं तर माहिती आहे का, हा जो पॉईंट आहे ना एलिमेंट ऑफ ॲनालिसिस मॉडेल, हा एलिमेंट ऑफ ॲनालिसिस मॉडेल कुठल्याच जे क्लासेस घेतात बघा, अकॅडमी चालवतात, मग त्यांच्या नोट्समध्ये नव्हत्यात, कुठल्याच नोट्समध्ये नव्हतात. पण मी पर्सनली माझे नोट्स तयार केलेले, स्वतः मी सेल्फ स्टडी करून नोट्स तयार केले आणि त्याच्यामध्ये मी हा पॉईंट टाकलेला. ओके. तर त्या पॉईंटने हा जो मी पॉईंट टाकला आहे, ह्या पॉईंटचा एक्झाममध्ये ॲज इट इज क्वेश्चन पडलेला. तो तुम्हाला क्वेश्चन आपण जेव्हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघू तेव्हा तुम्हाला तिथं दिसणार, हा जो आहे ना क्वेश्चन, हा क्वेश्चन तिथे ॲज इट इज पडलेला. ओके. आणि कुठल्या दुसऱ्या क्लासेसच्या वगैरे म्हणजे दुसरे नोट्स तुम्ही रेफर करता कुठल्या नोट्समध्ये तुम्हाला हा पॉईंट दिसणार नाही. ओके. सो मी त्याच्यामध्ये ना हा मॉडेल टाकलेला. ओके. आणि हा मॉडेल एक्झाममध्ये पडलेला आणि मी प्रॉपरली तिथं सॉल्व्ह करून आलेलो. ओके. अँड त्याच्यानंतर हे असे डिफरंट टाईप्स ऑफ मॉडेल असतात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे, डिझाईन नोटेशन वगैरे काय, डाटा फ्लो डायग्राम काय असतात. ओके. देन हे आपले टेबल विथ टेबल वगैरे. सो बघा एकदम प्रॉपर एकदम सिस्टमॅटिकली नोट्स आहेत आपले. आणि ॲज वेल ॲज जर तुमचे रिव्ह्यू बघून आपण ह्याला इम्प्रूव्ह पण करणार, ॲज वेल ॲज इम्प्रूव्हमेंट तुम्हाला मी काय करणार, परत माझ्याकडून नोट्स मी तुम्हाला देणार. ओके. अँड त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जर बघितलं मी तर क्लाउड कम्प्युटिंगचे तर आपण बघितले नोट्स. ओके. सेमिनार आणि प्रोजेक्ट इनिशिएशनचा जो कोर्स आहे तो, त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोजेक्ट कसं बिल्ड करायचा, फायनल इयरचा प्रोजेक्ट कसा सिलेक्ट करायचा, कुठल्या डोमेनचा प्रोजेक्ट सिलेक्ट करायचा. ओके. अँड तो प्रोजेक्ट तो निवडायचा. ओके. अँड कसे मार्क्स गेन करायचे, त्याच्यामध्ये हे सगळं नॉलेज आपण याच्यामध्ये देणार आहे. ॲज वेल एज दोघांचे आपण नोट्स प्रोव्हाइड करणार. ओके. अँड मित्रांनो खरंच एकदा ट्रस्ट करून बघा. ओके. 999मध्ये मित्रांनो तुमचा एक सब्जेक्ट पण येत नाही. ॲक्च्युली जर आता सध्याचं मार्केट बघायला गेलं तर 999 रुपयामध्ये एक सब्जेक्ट येत नाही. आपण कंप्लीट आपलं डिप्लोमाचं सेमिस्टर देत आहे, 5वा सेमिस्टर. ओके. खरं म्हणजे मला फ्रीज चालू करायचं होतं. ओके. बट कसं असते माहिती का, फ्री जर आपण द्यायला लागलो तर लोकांना त्याची गरज नसते किंवा त्यांचा इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. सो पेड आपण देऊ आणि ज्यांना खरंच गरज आहे ते येऊन बघतील. ओके. 999 रुपये प्राईस आहे. बाहेर जर गेला तर तुम्हाला एवढ्या सगळ्याचं कमीत कमी 7,000 to 8,000 तुम्हाला पेड करावं लागतं. सो 999 रुपये आहे आणि प्राईज आहे अँड कम्प्लिटली जेन्युइन आहे. ओके. असं नाही की फ्रॉड आहे. ओके. मी स्वतः स्टुडंट आहे, पासवर्ड झालेला मी स्टुडंट आहे, ज्युनियर कम्प्युटर इंजिनियर. ओके. अँड कम्प्लिटली आपण इथं गायडन्स देणार आहे 5th सेमचं मुलांना. ओके. लाईव्ह बॅच थ्रू. ओके. अँड खरंच ट्रस्ट करा एकदा, जेणेकरून तुमचा पण ट्रस्ट वाढेल आणि पुढच्या वेळी पण आपण खरंच आता जर तुम्ही ट्रस्ट केलं तर 6व्या सेमचं तर मला तर मी इथे 2 ऑनलाईन आहे 6व्या सेममध्ये, मॅनेजमेंट आणि इमर्जिंग ट्रेंड. ऑनलाईन जे सब्जेक्ट आहे ते कुठलीच अकॅडमी घेत नाही. जरी घेतली तरी काही MCQ देतात प्रिव्हियस इयरचे, ते MCQ पडत नाही. ओके. ऑनलाईन एक्झाममध्ये. सो हे ऑनलाईन एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं. ओके. हे जे आहे ना, आता खरं म्हणजे हे ऑनलाईन एक्झामचं प्रिपरेशन करायला मी एवढा म्हणजे आता सांगू पण शकत नाही. ओके. एवढ्या प्रॉपर पद्धतीने मी ऑनलाईन एक्झामचं प्रिपरेशन केलं, एवढं डिटेलमध्ये ऑनलाईन एक्झामचं प्रिपरेशन केलं. ते तुम्ही कसं करू शकता, काय करायचं, कुठल्या स्ट्रॅटेजी वापरायची, हे सगळं मी याच्यामध्ये सांगणार आहे. ओके. सॉफ्टवेअर टेस्टिंग, क्लायंट साईड स्क्रिप्टिंग, हे सगळं
जर तुम्ही 5व्या सेममध्ये मला सपोर्ट केला तर 6व्या सेम पण मी 999 वगैरे असं आपण एफोर्डेबल प्राईस काढणार. त्या प्राईसमध्ये आपण कंप्लीट सेमिस्टर घेणार. ओके. आणि ह्या सेमिस्टरमध्ये मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की फक्त टीचिंग तसं काय नाही. ओके. तर ह्याच्यामध्ये आपल्याला युनिट टेस्ट UT1 ओके ॲज वेल ॲज UT2चे पण आपल्याला काय भेटणार. ओके. UT1 आणि UT2चे आपल्याला काय भेटणार, IMP क्वेश्चन भेटणार. त्याचं परत आपले त्याचे परत वेगळे लेक्चर होणार आणि त्याच्यामध्ये कंप्लीट आपलं पेपर कसं लिहायचं, 30/30 मार्क्स कसे पाडायचे. ओके. ते सगळं ह्याच्यामध्ये होणार. याचं युनिट 1 आणि UT2चे सगळे आपले काय होणार लेक्चर होणार. त्याच्यामध्ये प्रॉपर आपले काय होणार गायडन्स होणार. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आपलं प्रॅक्टिकल एक्झाम जे आहे ना, प्रॅक्टिकल एक्झाम, या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये ना मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, एक्सटर्नल असतं. एक्सटर्नलमध्ये तुम्हाला आणि कसं आहे माहिती आहे का, फायनल एक्झाम आहे, फायनल इयर आहे. ओके. सो 999 रुपये जास्त मोठी प्राईस नाही. जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला पर्सनली मेसेज करा. ओके. पर्सनली मेसेज करा. कुठल्या नंबरवरती मेसेज करायचं माहिती आहे का, या नंबरवरती मेसेज करायचं. जस्ट मॅसेज ऑन दिस मोबाईल नंबर. ओके. मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईल अँड सगळी डिटेल आपली तुम्हाला मी पर्सनली कॉलमध्ये सांगेल. ओके. सो प्रॅक्टिकल एक्झाममध्ये बघा, प्रॅक्टिकल एक्झाममध्ये वायवा असते आणि वायवाचं कसं असतं माहिती आहे का, लई मोठं इम्प्रेशन पडतं. वायवा म्हणजे काय, आपल्या इंजिनिअरिंगमध्ये पहिली स्टेज आपल्या इंटरव्ह्यूची. ओके. सो वायवा एवढं कॉन्फिडन्सली कसं बोलायचं, कसं पुढच्या व्यक्तीचं इम्प्रेशन वाढवायचं, कसं प्रॉपर आन्सर द्यायचं विदाऊट म्हणजे असं ब्लँक होता पुढे जाऊन. ओके. आणि कशी प्रिपरेशन करायची हे पण आपण ह्याच्यामध्ये सांगणार आहे. ओके. प्रॅक्टिकल एक्झामचं आपण कंप्लीट प्रिपरेशन करून घेणार. ओके. ॲज वेल तुमचं जे प्रॅक्टिकल एक्झाममध्ये जे मॅन्युअल्स असतात त्या मॅन्युअलचे पण आपण आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड करू. ओके. आणि त्याच्यानंतर युनिट 1 झालं, युनिट 2 झालं अँड युनिट टेस्ट झाल्या सगळ्या. आणि जी फायनल एक्झाम असते ना मित्रांनो, ह्याच्यामध्ये बघा प्रॅक्टिकल एक्झाममध्ये जो आपला प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आपलं जे एक्सटर्नल असतं ते एक्सटर्नल आपण स्पेशल गायडन्स करणार की कसं बाबा एक्सटर्नलला बोलायचं, एक्झाम द्यायची, 5 आउट ऑफ मार्क मिळून घ्यायचे एक्सटर्नलकडून. ओके. सो फायनल एक्झामचा जो काय आहे, फायनल एक्झामचं पण आपण काय करणार, प्रिपरेशन करून घेणार की फायनल एक्झाममध्ये पेपर कसा लिहायचा, पेपरच्या कुठल्या कुठल्या रूल्स आणि स्ट्रॅटेजी पाळायचं. ओके. अँड प्रेझेंटेशन कसं ठेवायचं, पेपर कसा लिहिल्यानंतर आपल्याला 100 आउट ऑफ 100 मार्क आणि 70 आउट ऑफ 70 मार्क आपल्याला मिळतील. हाच खरं म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या बॅचचा. ओके. आणि ॲज वेल तुम्हाला इंडस्ट्री लेवलचं नॉलेज मी याच्यामध्ये देणार. एकदम असं डेपमध्ये जाऊन एकदम बेसिक लेवलपासून तुम्हाला मी नॉलेज देणार, जेणेकरून तुम्हाला 100 आउट ऑफ 100 मार्क इझिली स्कोअर कराल. ओके. फायनल सेमिस्टर आहे. ओके. फायनल सेमिस्टर आहे सो बिहेवियर. ओके. अँड फायनल एक्झाम झाल्यानंतर आपला ॲज वेल तुम्हाला मी सगळे क्वेरी वगैरे रिलेटेड वगैरे आपण सॉल्व्ह करू. ओके. मग त्याच्यानंतर मित्रांनो आता जर आपण हे जर बघितलं. ओके. त्याच्यामध्ये बघा, हा MSBT 5th सेमिस्टरचा कंप्लीट जर डिटेल जर आपल्याला बघायची झाली आपल्या या कोर्सची, तर हा कोर्स तुम्हाला फक्त ओनली अँड ओनली 999 रुपयामध्ये भेटत आहे. आणि खरंच म्हणजे लास्ट 5th सेम जो होता त्या 5th सेममध्ये मी स्वतः 95.41% मार्क मिळवले आहेत विदाऊट एनी क्लासेस. विदाऊट एनी क्लासेस मी एवढ्या मार्कपर्यंत गेलेलो. आणि ते पण गव्हर्नमेंट कॉलेजतून, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवणचा माझा जो काय तो कॉलेज आहे, त्या कॉलेजमधून मी 95.41% पोहोचलेलो. ओके. सो आय थिंक कॉलेजमध्ये सगळ्यात जास्त हा माझा स्कोअर होता. ओके. अँड मी सांगतोय मित्रांनो असं काय नाही. अँड त्याच्यानंतर बघा, आपला हा 999मध्ये स्कोअर्स आहे. आपला एकच मिशन आहे, मराठी पोरं सगळी पुढे गेली पाहिजेत, मराठी पोरं सगळी पुढे गेली पाहिजेत आणि सगळ्यांपर्यंत प्रॉपर नॉलेज गेलं पाहिजे. ओके. मग त्याच्यानंतर जो आहे ना मित्रांनो, त्याच्यानंतर आपली बॅच का जॉईन करायची माहिती आहे का, आपली बॅच का जॉईन करायची माहिती आहे का, की मी स्वतः 95.41% मिळवले आहेत, की 95 प्लस मार्क मी स्वतः पर्सेंटेज गेन केलेत विदाउट एनी क्लासेस. सो मी ते नॉलेज तुमच्यासोबत शेअर करणार, तसं तुम्हाला मी गायडन्स देणार. ओके. अँड कंप्लीट कव्हरेज आहे पूर्ण 5th सेमिस्टरमध्ये जेवढे सब्जेक्ट आहेत ते सगळे सब्जेक्ट मी तुम्हाला या बॅच थ्रू देणार आहे विथ जस्ट ओनली 999, फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला मी कंप्लीट बॅचचा ॲक्सेस देणार. ओके. सो त्याच्यानंतर एक्झाममध्ये काय असणार, युनिट टेस्ट पेपर, मॉडेल आन्सर, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, वायवाची प्रॅक्टिकल गायडन्स. ओके. मॉडेल म्हणजे जे पेपर आहेत, हे जे एवढे एक्झाम आहे, एवढे जे तुमच्यासमोर जे एक्झाम्स येणार आहेत त्यांचं प्रिपरेशन कसं करायचं, त्यांना टॅकल कसं करायचं, हे सगळं आपण ह्या बॅचमध्ये घेणार. ओके. सो मित्रांनो एवढं कोण घेत नाही. ओके. मी तुम्हाला सरळ सांगतो अँड आपण ते खरंच घेणार आहे अँड ट्रस्ट मी. ओके. आणि इंडस्ट्री लेवलचं नॉलेज मी देणार आहे, रिअल वर्ल्ड प्रोजेक्ट ॲज वेल आज मी जावा फुल स्टॅक डेव्हलपर आहे. सो मला रिअल वर्ल्ड मी प्रोजेक्टवरती काम करत असतो. मी गेल्या वर्षी पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म एक बनवलेला, जसं आता आपला फ्लिपकार्टचा प्लॅटफॉर्म आहे बघा, तसं मी पॅथॉलॉजी केअर प्लॅटफॉर्म बनवलेला. मी तुम्हाला कधीतरी माझ्या जावेद सुमित चॅनलवरती त्याचं प्रोजेक्टची कंप्लीट डिटेल तिथे अवेलेबल आहे. ओके. मी तसे प्रोजेक्ट कसं तुम्ही बनवू शकता, म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोजेक्ट तुम्ही कसे बनवू शकता, इंडस्ट्री लेवलचे नॉलेज जो आहे तो आपण या बॅच थ्रू देऊ. ओके. ओनली अँड ओनली 999 रुपयांमध्ये तुम्हाला ही आपली बॅच मिळणार आहे. ओके. आणि त्याच्यानंतर लिमिटेड टाईम ऑफर आहे. ओके. जॉईन टुडे, किंवा तुम्ही मला DM करू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. तुम्हाला मी मेसेज नंबर आपला दिलेला आहे. ओके. ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं, मेसेज करायचं. ओके. सॉरी व्हॉइस जस्ट वेट.
टायपिंग मिस्टेक झाली. ओके 7387 अँड ओके 7387 10 625414 ह्या नंबरवरती तुम्हाला काय करायचं DM करायचं. ॲज वेल ॲज मी काय करेल माहिती आहे का, माझ्या पिन कमेंट मी करून देईल. पिन कमेंटमध्ये मी माझा नंबर देईल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देईल अँड पिन कमेंटमध्ये माझी ग्रुपची लिंक देईल. तिथून तुम्ही जाऊन ग्रुप जॉईन करू शकता. ओके मग त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर काय प्रॅक्टिकल एक्झाम प्रिपरेशन हा लई महत्त्वाचं असतं मित्रांनो. प्रॅक्टिकल एक्झाम प्रिपरेशन कसं करायचं. ओके तर त्याच्यामध्ये प्रॅक्टिकल प्रोग्राम्स कसे रन करायचे, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेनेशन, ते स्क्रीनशॉट, प्रॅक्टिकल फाईल्स गाईड हे सगळं आपण प्रोव्हाइड करणार आहे. ओके आता हे जे फाईल्स आहे ना प्रॅक्टिकल फाईल्स, हे मी जर आपल्या 5th सेमिस्टरमध्ये गेलो तर OSI प्रोग्राम्स आहे ते प्रॅक्टिकलचं आहे सगळं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इथं सगळं दिसणार. ओके इम्पॉर्टंट एक्स्ट्रा पॉईंट इन क्लाउड कम्प्युटिंग हे सगळं प्रॅक्टिकलचे प्रोग्राम्स आहेत जे आपण घेतो. ओके आणि त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर जो आहे तो कंप्लीट युनिट टेस्ट प्रिपरेशन. खरं म्हणजे डिप्लोमामध्ये पहिले 2 युनिट टेस्ट असतात. ते दोन्ही युनिट टेस्ट हे महत्त्वाचे असतात. पहिली युनिट टेस्ट असते ती प्रिपरेशन, दुसऱ्या युनिट टेस्टचं प्रिपरेशन, इम्पॉर्टंट क्वेश्चन बँक, शॉर्ट नोट्स, फायनल एक्झाम प्रिपरेशन, प्रॅक्टिकल एक्झाम प्रिपरेशन असे डिफरंट टाईपचे एक्झामचे प्रिपरेशन आपण आपल्या एक्झामच्या करिक्युलम पिरियडमध्ये किंवा डिप्लोमाच्या करिक्युलममध्ये आपण घेणार आहेत. ओके देन हाय खरंच हे बघा, मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवल्यात आपल्या नोट्स कशा असतात. ओके मी तुम्हाला डेमो लेक्चर पण देईल, जर आवडलं तर तुम्ही घ्या. ओके देन सब्जेक्ट वाईज मी युनिट वाईज डीप ड्राईव्ह आहे. ओके देन सब्जेक्ट वाईज तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करणार, युनिट वाईज तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करणार. ओके रिव्हिजन नोट्स वेगळे असणार. टार्गेटेड इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते इम्पॉर्टंट क्वेश्चन कसे ओळखायचे, ऑनलाईन क्वेश्चन कसे शोधायचे, ते सगळे क्वेश्चन आपण तुम्हाला मी रेडीमेड PDF स्वरूपात देणार. ओके आणि एक्झाम ओरिएंटेड कंटेंटसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार, जेणेकरून तुमचे जे मार्क्स आहेत ते मॅक्झिमम 95 96+ आपल्या बॅच थ्रू जायला पाहिजे. ओके ओके आय होप मित्रांनो आपला जो पेड कोर्स आहे आणि फ्री कोर्स आहे त्याच्यामध्ये डिफरन्स समजला असणार. आणि आपले पेड कोर्स जर तुम्हाला आवडले असतील सगळे काय काय आपण प्रोव्हाइड करणार आहे, पूर्ण सेमिस्टर 999 रुपये देणार आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा या नंबरवरती 7387 आणि मी तुम्हाला लगेच रिप्लाय देईन. ओके थँक्यू आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण शेअर करा. इंटरेस्टेड असेल तर जॉईन करा खरंच. ओके थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू.